नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण जिल्हा निवड समिती जालना आरोग्य सेवक पदासाठी 2015 मध्ये जी काही परीक्षा झाली होती यामधले काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, डिसेंबरमध्ये झेडपीची जे काही आरोग्य सेवक पदाची जी काही भरती होणार आहे त्यासाठी जे काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या जुन्या प्रश्नपत्रिका आपल्याला खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत। कारण की मित्रांनो, जुन्या प्रश्नपत्रिका हे आपल्याला समोरची दिशा म्हणजे प्रश्न कशा स्वरूपाचे असू शकतात हे आपल्याला या ठिकाणी समजू शकतात। तर चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। सर्वांना या ठिकाणी गुड इव्हनिंग, सर्वांना गुड इव्हनिंग। तर मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आपला गेला पाहिजे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे आणि सर्वांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक या 40 क्वेश्चनसाठी तुमचा किती स्कोर येतो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। तर पहा, गोवर हा लस देण्याचा मार्ग कोणता? गोवर लस देण्याचा मार्ग कुठला? 3 सेकंद तुम्हाला या प्रत्येक क्वेश्चन मागे मिळणार आहेत। तर आंतत्वचा ऑप्शन क्रमांक सी असणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। आंतत्वचेमध्ये गोवर लस दिली जाते आणि 9 ते 12 महिने कंप्लीट झाल्याच्या नंतर बाळाला ही लस दिली जाते। अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस कुठली? अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस कुठली? बीसीजी, गोवर, डीपीटी व हिपॅटायटिस, डीपीटी व डीटी, दोन्ही, बी आणि सी। योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले। तर बीसीजी आणि गोवर हे जे काही लस आहे त्या अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असलेल्या लसी आहेत। पुढचा प्रश्न पहा, 14 कापडी खिसे असलेली ट्रॅकिंग पिशवी 12 खिसे 12 महिने दर्शवितात, तर 14वा खिसा काय दर्शवितो? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत। 3 सेकंदाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन। योग्य आन्सर असणार आहे लसीकरण पूर्ण झालेली लाभार्थी या ठिकाणी 14वा खिसा दर्शवितो। खूप महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे। पुढचा प्रश्न पहा, AFP तीव्र अर्धांगवायू ची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्यांनी 24 तासाच्या अंतराने विष्ठेचे 2 नमुने गोळा करावेत? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत, 12 दिवसाने, 14 दिवसाने, 18 दिवसाने की 7 दिवसाने। महत्त्वाचा प्रश्न आहे, सराव करा। जेवढा सराव जास्त होईल तेवढं मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये जे काही डिसेंबरमध्ये परीक्षा होतील त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क येतील। तर ऑप्शन क्रमांक 2 14 दिवस, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2। ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 14 निवडलेले ते योग्य आन्सर असणार आहे, म्हणजे 14 दिवस म्हणजे ऑप्शन क्रमांक 2। पुढचा प्रश्न पहा, शरीर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? शरीर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कुठला रोग होतो? बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचा आन्सर माहीत असेल। जेवढ्याही जुन्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या आपण प्रश्नपत्रिका आरोग्य सेवक पदाची भरती होईपर्यंत घेऊयात, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क येण्यामध्ये मदत होईल। आणि मित्रांनो, मराठी, इंग्लिश, गणित आणि तांत्रिक प्रश्न हे जे प्रश्न वारंवार परीक्षेला रिपीट होत असतात। तुम्ही जर 2000 पासून ते 2018 पर्यंतच्या जर प्रश्नपत्रिका जर चाळल्या तर मित्रांनो डिसेंबरमध्ये जी काही परीक्षा होईल यामध्ये तुम्हाला 70 ते 80% क्वेश्चन हे जुन्या प्रश्नपत्रिकेमधले दिसतील। शरीर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे, म्हणजे कर्करोग। कर्करोग म्हणजे काय? कॅन्सर। ऑप्शन क्रमांक डी असणार या प्रश्नाचं उत्तर। आता मधुमेह कशामुळे होतो? तर मधुमेह हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो, डायबिटीज त्याला म्हणतात। दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे? दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे? भिंग म्हणजे चष्मा। दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे। पहिलं ऑप्शन आहे बहिर्वक्र भिंग, दुसरं आहे सपाट, तिसरं आहे अंतर्वक्र आणि 4 नंबर आहे कोणतेही नाही। तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे, म्हणजे बहिर्वक्र भिंगाचा आरसा वापरला पाहिजे। तर पहा, तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर एकाचं उत्तर सांगायचं आहे की जे काही दंतवैद्यक असतात, म्हणजे जे काही डेंटल हॉस्पिटलमध्ये जे काही दाताचे डॉक्टर असतात ते कुठल्या भिंगाचा वापर करतात? आंतरवक्र, बहिर्वक्र की सपाट आरसा? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे। पुढचा प्रश्न पहा,
मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले? मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले? आता मलेरिया म्हणजे हिवताप कशामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स नावाच्या डासाच्या मादीमुळे मलेरिया हा आजार होतो. मलेरिया म्हणजेच काय? हिवताप. तर जागतिक मलेरिया दिन म्हणून कधी साजरा केला जातो? 25 एप्रिल. 25 एप्रिल हा मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. तर मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने दाखविले आहेत किंवा स्पष्ट केलेले आहेत? तर रोनाल्ड रॉस. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने स्पष्ट केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर साल्के यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधात्मक लस शोधली? आता पहा, पोलिओवर जी काही लस दिली जाते 5 वर्षाखालील मुलांना पोलिओची लस दिली जाते. तर या पोलिओच्या लशीवर 2 लस दिल्या जातात. एक म्हणजे साल्क आणि दुसरी म्हणजे साबीन. तर साल्क लशीचा शोध साल्क या शास्त्रज्ञाने कधी लावला असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. 1955, 1965, 1975 की 1985? 4 ऑप्शन तुमच्या समोर दिलेले. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर 1955 ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. मानवी शरीरात रक्ताचे वजन शरीराच्या रिकाम जागा टक्के असते. मानवी शरीरात रक्ताचे वजन मानवी शरीराच्या रिकाम जागा टक्के असते. व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. पहा, आपल्या शरीरामध्ये जे काही रक्ताचं प्रमाण आहे आपल्या वजनाच्या किती टक्के असतं अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं योग्य आन्सर असणार आहे 9%. आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या 9% रक्त हे आपल्या शरीरामध्ये असतं. आणि प्रश्न जर असा आला आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडाचं असतं, तर हाडाचं वजन हे 18% असतं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवा. हाडाचं वजन असतं 18% आणि रक्ताचं वजन आपल्या एकूण वजनाच्या 9% असतं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते? म्हणजे कुठल्या फळामध्ये क जीवनसत्व असते? लिंबू, आंबा, पेरू की सर्व? तर जे काही आंबट आणि तुरट प्रकारचे फळं असतात त्यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. तर या ठिकाणी पहा, लिंबू, आंबा आणि पेरू म्हणजे सर्वांमध्येच असतं क जीवनसत्व. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वरीलपैकी सर्व. प्रश्न जर मात्र असा आला की खालीलपैकी कुठल्या फळामध्ये क जीवनसत्व सर्वात जास्त असतं, तर आवळा हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. आवळा या फळामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं. म्हणजे या ठिकाणी प्रश्न जसा विचारला जाईल प्रश्नाच्या स्वरूपानुसार आपल्याला उत्तर द्यावं लागतं. आता आपण 11 नंबरचा प्रश्न पाहूयात. 11 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या कीटकापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? कुठल्या? म्हणजे पहा, डासापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर तुम्हाला आता या ठिकाणी म्हणजे त्या डासाचं नाव सांगायचं. हत्ती रोग कशापासून होतो? तर हत्ती रोग हा डासापासून होतो. परंतु त्या डासाचं नाव काय याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हत्ती रोगाचा रक्त नमुना नेहमी रात्रीला घेतला जातो आणि हत्ती रोग संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यातील वर्धा या जिल्ह्यामध्ये. कुठे? वर्धा जिल्ह्यामध्ये. तर हत्ती पाय रोग डासामुळे होतो. तर त्या डासाचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि 5 ऑगस्ट हा दिवस हत्ती रोग दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. राईस ट्यूब म्हणजे काय? राईस ट्यूब म्हणजे काय? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. तर मित्रांनो, अत्यंत सोपा असलेला हा प्रश्न आहे. जर तुम्हाला थोडंसं जर तुम्ही या ठिकाणी जर लॉजिक जर लावलं तर याचं उत्तर तुम्हाला येणार आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. काही विद्यार्थी या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन चूज करत आहेत जे की चुकीचं आन्सर आहे. तर राईस ट्यूब म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अन्न भरविण्याची रबरी नळी. आता पहा मित्रांनो, राईस म्हणजे काय मित्रांनो? आपला राईस ही काही खाण्याची वस्तू आहे. म्हणजे ते काय एक अन्न आहे. म्हणजे त्यावरून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. काही क्वेश्चन हे लॉजिकने सोडवायचे असतात कारण की सर्व क्वेश्चन हे आपण वाचलेलेच येतील याची गॅरंटी नाही. पुढचा प्रश्न पहा. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड जे मांडीमध्ये असते त्याला फ्युमर असे म्हणतात. तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे असते पहा कानामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड असते ते कानामध्ये, त्याला टेप्स असे म्हणतात. तर मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड असते मांडीमध्ये, त्याला फ्युमर असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला? कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला? आता पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर रॉबर्ट हुक, कार्ल स्टिनर, लॅमार्क आणि डार्विन.
महत्त्वाचे शास्त्रज्ञ, या शास्त्रज्ञांनी कुठलं महत्त्वाचे शोध लावलेले आहेत? तर पेशीचा शोध कोणी लावला? तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावलेला आहे. तर पहा, कार्ल स्टीनर यांनी रक्तगटाचा शोध लावला. डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. तर पहा, पेशीचा शोध कोण लावला? तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? तर फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे. म्हणजे आपण एका प्रश्नाच्या अनुषंगाने 2 ते 3 प्रश्न बनतील अशा स्वरूपामध्ये डिस्कस करत आहोत, जेणेकरून आगामी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न पहा, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर परिणाम करतात? एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर परिणाम करतात? तांबड्या पेशी, स्नायू पेशी, टी पेशी की म्युकस पेशी? योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, एड्स रोगाचे जे काही विषाणू आहेत ते मित्रांनो पांढऱ्या पेशीवर हल्ला करतात. कशावर? पांढऱ्या पेशीवर हल्ला करतात. आणि टी पेशी म्हणजेच पांढऱ्या पेशी, टी पेशी म्हणजेच पांढऱ्या पेशी, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला पांढऱ्या पेशी ऑप्शन देतात, कधी कधी T4, कधी कधी T4. लक्षात ठेवा, पांढऱ्या पेशीचाच हा एक T4 हा एक प्रकार आहे. यामध्ये जे काय एड्सचे विषाणू आहेत ते पांढऱ्या पेशीवर काय हल्ला करतात. आणि जगातला पहिला एड्स रुग्ण मित्रांनो अमेरिका देशामध्ये आढळला. कुठे? अमेरिका देशामध्ये आढळला. आणि 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, 16 नंबरचा प्रश्न, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला काय म्हणतात किंवा कुठल्या नावाने संबोधले जाते? शरीराच्या एखाद्या भागाला कुठलं जर आजार झाला असेल तर त्या भागाचा तुकडा घेऊन त्याचं निदान केलं जातं. तर त्याला काय म्हणतात? सर्जरी म्हणतात, डिप्सोन म्हणतात, यापैकी नाही की बायोप्सी? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. त्याला बायोप्सी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव काय होते? तर तुम्हाला मी पहिलं सांगितलंय, एड्सचा जो काय पहिला रुग्ण अमेरिका देशामध्ये आढळला आहे तो एक जो काय रुग्ण होता तो एक हिरो होता. नट होता म्हणजे काय? तो होता हिरो होता. तर त्याचं नाव काय आहे? 4 ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर रॉक हडसन. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कर्करोगावर उपचार करताना, कर्करोग म्हणजे कॅन्सर, 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. तर कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं योग्य आन्सर असणार कोबाल्ट 60चा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या जीवनसत्व अभावी वांझपणा येतो? कोणत्या जीवनसत्व अभावी वांझपणा येतो? वांझपणा म्हणजे की पहा, जे काही 2 दाम्पत्य असतात त्यांना मूलबाळ होत नाही त्याला वांझपणा असे म्हणतात. तर कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर ई जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव टोकोफेरॉल आहे. ई जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय? टोकोफेरॉल आहे. तर क जीवनसत्वाचं रेटिनॉल नाव आहे. पुढचा प्रश्न पहा, भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्राची संख्या कशी असते? भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्राची संख्या कशी असते? तर पहा, मानवामध्ये प्रौढ मानवामध्ये गुणसूत्राची संख्या किती असते? 46 असते. गुणसूत्राच्या जोड्या जर विचारल्या तर 23 असतात. तर भ्रूणकोशातील भ्रूणाची गुणसूत्राची संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. वेळ संपला. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे द्विगुणी असते. कोणत्या प्रक्रियेत ऑक्सिजन मुक्त होतो? कोणत्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन मुक्त होतो? श्वासन प्रक्रिया, बाष्पीभवन प्रक्रिया, प्रकाश संश्लेषण आणि यापैकी सर्व? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन काय होतो? मुक्त होत असतो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि प्रकाश संश्लेषण वनस्पतीमध्ये घडत असतं. DNA रेणूच्या रचनेची प्रकृती कोणी तयार केली? DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती म्हणजे आकार, प्रतिकृती याचा अर्थ काय होतो? आकार. DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली? महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस विचारला जातो. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी अभ्यास झालेला आहे.
तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर वॅटसन व क्रिक, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा, रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजनचे रूपांतर रिकाम जागामध्ये होते. बरेच विद्यार्थी या ठिकाणी म्हणत आहे फास्ट होत आहे, काही विद्यार्थी म्हणतात स्लो होत आहे. तर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजनचे रूपांतर रिकाम जागामध्ये होते. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर फायब्रिनमध्ये होते. पुढचा प्रश्न पहा आता 24 नंबरचा. पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे. खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो हा प्रश्न मित्रांनो. व्हेरीच IMP असलेला प्रश्न आहे. पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेन्सिलिनचा शोध लावला. कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेन्सिलिनचा शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? वॅटमध्ये, डेसिबलमध्ये, डायप्टरमध्ये की मीटरमध्ये? आता या ठिकाणी जर पाहिलं तर मीटरमध्ये अंतर मोजतात, डेसिबलमध्ये आवाज मोजतात, तर वॅटमध्ये जी का आपली ऊर्जा असते ती जी आपली वीज आहे, आपलं जो काही लाईट आहे ती यामध्ये मोजतात. तर राहिलं आपलं डायप्टर. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा, चष्म्याच्या भिंगाची शक्ती ही डायप्टरमध्ये मोजतात, डेसिबल ही आवाजाची जी काही तीव्रता आहे ती डेसिबलमध्ये मोजतात, तर मीटर हे अंतर मोजण्याचं साधन आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. युनिसेफची स्थापना रिकाम जागामध्ये झाली. युनिसेफची स्थापना कुठल्या इसवी सनमध्ये झाली? युनिसेफचं मुख्यालय कुठे आहे? तर युनिसेफचं मुख्यालय न्यूयॉर्क या शहरामध्ये अमेरिकेमध्ये. तर युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या शहरामध्ये आहे. युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या शहरामध्ये. तर युनिसेफची स्थापना कुठे झाली? तर युनिसेफची जी काय स्थापना कुठल्या वर्षी झाली? तर 1946 मध्ये झाली. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. याचे मुख्यालय खूप वेळेस विचारले जातात. युनिसेफचं मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिकामध्ये, तर युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स या देशामध्ये आहे. प्रथम उपचारची योजना प्रथम रिकाम जागा यांनी तयार केली. जे काय आपली जखम झाल्याच्या नंतर किंवा आपण क्रिकेट वगैरे खेळत असताना ग्राउंडवर पहा प्रथम उपचार पेटी असते. तर या प्रथम उपचार पेटीचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? वेगवेगळ्या प्रकारेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इस्मार्च ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर इस्मार्च यांनी लावलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर मॉन्टेसरी यांनी कशात शोध लावला? तर नर्सरी, जे काही छोटे छोटे मुलं नर्सरीमध्ये शिकतात त्याचा शोध मॉन्टेसरी यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, क्युलेक्स डासामुळे रिकाम जागा रोगाचा प्रसार होतो. क्युलेक्स डासामुळे रिकाम जागा रोगाचा प्रसार होतो. वेळ संपली. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर क्युलेक्स डासामुळे हत्तीपाय रोग होतो. काय होतो? हत्तीपाय रोग. वरतीच मी तुम्हाला याविषयी माहिती दिलेली आहे. डॉट्सच्या राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात कधीपासून समावेश केला? तर डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. कधी कधी याचा लॉंग फॉर्म विचारला जाईल. तर डॉट्स ही उपचार पद्धती क्षयरोगावर वापरली जाते. तर याचा कधीपासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 1993 पासून. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. 1 ग्रॅम व्हिटॅमिन अ म्हणजे 1 ग्रॅम व्हिटॅमिन अचं जर आपण घेतलं तर त्यापासून किती मिलीग्रॅम कॅरोटीन मिळते? 4, 5, 3, 2. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 4. 1 ग्रॅम व्हिटॅमिन अ पासून 4 किलो कॅलरीज एवढी कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मातेच्या दुधात रिकाम जागा मिलीग्रॅम बायोटीन प्रति लिटर असते. मातेच्या दुधात रिकाम जागा मिलीग्रॅम बायोटीन प्रति लिटर असते. 2, 4, 15, 10. योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. काही या ठिकाणी 10 देत आहेत, काही 15. कन्फ्यूज आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे मातेच्या दुधामध्ये 4 मिलीग्रॅम बायोटीन प्रति लिटर असते. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मालाडीमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण रिकाम जागा असते. मालाडीमध्ये. आता मालाडी ही गोळी कशाची? तर ही निरोधक गोळी आहे. म्हणजे
रोखण्यासाठी या गोळीचा वापर केला जातो? मालाडी गोळी. तर मालाडीमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण रिकाम जागा असते. ऑप्शन क्रमांक 1, ज्याही विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक 1 निवडले योग्य आन्सर असणार आहे. मालाडीमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण असते पहा 30 mg असते. किती असते? 30 mg असते. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. 33 नंबरचा प्रश्न पहा, श्वासनातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण रिकाम जागा असते. आणि मित्रांनो या ठिकाणी आता पहा ग्रुप डी मध्ये जो काही गोंधळ झालेला आहे त्यामुळे प्रत्येक परीक्षेलाच असा गोंधळ होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मित्रांनो फक्त अभ्यासाच्या आता तयारीला लागा, कारण की पुढच्या जे काही परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडतील. श्वासनातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? तर श्वासनातील हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण असते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 21% असते. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जर विचारलं तर 0.03%, नायट्रोजनचं प्रमाण असते 78% आणि ऑक्सिजनचं प्रमाण 21%. व्हेरी आयएमपी प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, उच्छवासातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? उच्छवासातील म्हणजे आपण जो काय उच्छवास सोडतो, म्हणजे आपल्या शरीरातून जो काय आपण कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन सोडतो त्यामध्ये किती प्रमाण असते? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देतात. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, फ्लोरोसिस या रोगात रक्ताचे नमुने रिकाम जागा वेळी घेतात. फ्लोरोसिस म्हणजे हत्तीपाय रोग. हा मुद्दा लक्षात ठेवा, नाही तर कन्फ्यूज व्हाल. वरतीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे फ्लोरोसिस म्हणजे हत्ती रोग. तर हत्ती रोगाचा रक्त नमुना नेहमी रात्रीला घेतला जातो. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, 104 फॅरनहाइट ताप म्हणजे रिकाम जागा सेल्सिअस ताप होय. 104 फॅरनहाइट ताप म्हणजे रिकाम जागा सेल्सिअस ताप होय. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस ताप होय. इनिमा देताना बेडपासून इनिमा कॅनची उंची रिकाम जागा असावी. इनिमा देताना बेडपासून इनिमा कॅनची उंची रिकाम जागा असावी. 35 सेमी, 45 सेमी, 55 की 65. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 असणार ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 45 सेमी. इनिमा देताना बेडपासून इनिमा कॅनची उंची कशी असावी? तर ती 45 सेमी असावी. कशी असावी? 45 सेमी असावी. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, कुष्ठरोग रिकाम जागा या जीवाणूपासून होतो. कुष्ठरोग कुठल्या जीवाणूपासून होतो? मायक्रोबॅक्टेरियम लेप्री, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, इरेथ्रोमिटिस लेप्री आणि लेप्रोमॅटिस लेप्री. तर कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्रीमुळे होतो. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्रीमुळे होतो. तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे टीबी होतो. काय होतो? टीबी होतो. तर कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला? तर डॉक्टर हॅन्सन या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचा शोध लावला. नॉर्वे देशामध्ये 1873 मध्ये लावला. म्हणून या कुष्ठरोगाला हॅन्सन डिसीज असे सुद्धा म्हणतात. 30 जानेवारी हा कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो. स्नायूमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा कोन रिकाम जागा असावा. स्नायूमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा कोन किती असावा? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर स्नायूमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा जो काही कोन आहे तो असावा मित्रांनो 90 अंश. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. स्नायूमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा कोन हा 90 अंशामध्ये असावा. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. शेवटचा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर 1 ग्रॅम पिष्टमय पदार्थापासून रिकाम जागा कॅलरीज मिळतात. 1 ग्रॅम पिष्टमय पदार्थापासून रिकाम जागा कॅलरीज मिळतात. पहिला ऑप्शन आहे 4, दुसरा आहे 5, तिसरा आहे 9, 4 नंबरचा आहे 11. परत एकदा प्रश्न पहा, 1 ग्रॅम पिष्टमय पदार्थापासून रिकाम जागा कॅलरीज मिळतात. तर 1 ग्रॅम पिष्टमय पदार्थापासून तुम्हाला किती कॅलरीज मिळतात? पहिलं ऑप्शन 4, दुसरं 5, तिसरं 9 आणि चौथं 11. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा. आणि मित्रांनो अभ्यासाच्या तयारी लागा. आता गुरफटत बसू नका. डिसेंबरमध्ये ह्या परीक्षा आरोग्य विभागाच्या जे काही 2019 फॉर्म भरले त्याच्या परीक्षा होणार आहेत. तर मित्रांनो कुठला प्रश्न जर तुम्हाला चूक वाटत असेल, कुठल्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला शंका असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसं मेन्शन करा.
तर मित्रांनो नक्कीच तुमच्या कमेंटचं युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना या ठिकाणी गुड नाईट, सर्वांना गुड नाईट. तर मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आगामी परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला त्याचं फळ भेटेल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.